नमस्कार मंडळी. तर ही सकाळी जाऊन मी रानातून फाट्यांचे भारे घेऊन आले आहे आणि आई इथे कोंडा पाखडत आहे. तर आईला जाताना सांगून गेलेली, आई कोंडा पाखडा घेऊ नकोस, मला जर कोंडा पाखडायला जमलं नाही तर एखादी बाई करू पण कोंडा पाखडायला. तरी सुद्धा आईने घेतलं कोंडा पाखडायला. का तर ही जुनी माणसं आहेत, त्यांना काही बसून चालत नाही, काम सारखं हातात लागतंच. तर आई तुला यावरती काय बोलायचं आहे का? मला काय बोलायचं तर तू सांगून गेलीस नको कोंडा पाकडू. तू आता आम्ही आता काय कोण माणूस नेतोय पाकडायला. आता किती दिवस ठेवायचा कोंडा कोणात. आता आम्ही आयुष्यभर केलेला धंदा आणि कोणात ठेवून आम्हाला जमन कसा. अगं होत नाही म्हणून ग. तर होत नाही म्हणून कसं तरी करायचा वैशाळीचा पाकडायचा. आता काय करायचा, नाही करून देत त्यांना. नमस्कार मंडळी. तर ही सकाळी जाऊन मी रानातून फाट्यांचे भारे घेऊन आले आहे आणि आई इथे कोंडा पाखडत आहे. तर आईला जाताना सांगून गेलेली, आई कोंडा पाखडा घेऊ नकोस, मला जर कोंडा पाखडायला जमलं नाही तर एखादी बाई करू पण कोंडा पाखडायला. तरी सुद्धा आईने घेतलं कोंडा पाखडायला. का तर ही जुनी माणसं आहेत, त्यांना काही बसून चालत नाही, काम सारखं हातात लागतंच. तर आई तुला यावरती काय बोलायचं आहे का? मला काय बोलायचं तर तू सांगून गेलीस नको कोंडा पाकडू. तू आता आम्ही आता काय कोण माणूस नेतोय पाकडायला. आता किती दिवस ठेवायचा कोंडा कोणात. आता आम्ही आयुष्यभर केलेला धंदा आणि कोणात ठेवून आम्हाला जमन कसा. अगं होत नाही म्हणून ग. तर होत नाही म्हणून कसं तरी करायचा वैशाळीचा पाकडायचा. आता काय करायचा, नाही करून देत त्यांना.